पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः। हा 25वा श्लोक आहे। चालू विषयामध्ये जे ब्रह्मनामाची 3 अक्षरे आहेत, ओम, तत् आणि सत, यामध्ये ओमबद्दलचं बोलणं, त्याचा विस्तार किंवा त्याची पूर्णता कसं नियोजन असते ह्याची माहिती मागच्या श्लोकात झाली। आता या चालू श्लोकामध्ये ज्यांना मोक्षाची अपेक्षा आहे ते तत् असं जे काही ब्रह्मनाम आहे की ज्या उच्चारानं परमात्माच आपल्याला निर्देशित केला जातो, परमात्म्याकडे बोट दाखवलं जातं, असा जो शब्द आहे त्या शब्द उच्चारातून यज्ञ, दान, तप इत्यादी जे काही विविध केलं जाईल त्याच्या फलाची अपेक्षा ठेवत नाहीत, कारण याला मोक्षाची अपेक्षा आहे ना, त्यामुळे या फलाची अपेक्षा ठेवत नाहीत, असा हा तत्शब्द आहे। जे सर्वाही जगा परवते, जे एक सर्वही देखते, जे तत्शब्दे बोलीजे ते पैल वस्तू। एकंदरीत तत्शब्दाबद्दल माहिती देतात। हे जगाच्या पलीकडं असणारं असं जे काही आहे परब्रह्म स्वरूप, उत्पत्ती विनाश रहित असं असणारं आणि सर्व व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही भेद नाही। जसं स्वगत, सजातीय, विजातीय असा भेद कुठलाही त्या ठिकाणी नाही। आणि आपण सगळे किती जरी असलो तरी आपल्या सगळ्याला ते पाहते, म्हणजे आपल्या सगळ्यांचं ते साक्षी स्वरूप आहे। एवढंच काय, पण अविनाशी, अविकारी असं जे असणारं ब्रह्मवस्तू त्याला ह्या तत्शब्दाने निर्देशित केलेलं आहे। म्हणजे ब्रह्मवस्तू कशी, तर ती तत्शब्दाने दाखवून दिलेली आहे। ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावोनिया सुमती उच्चारी ही व्यक्ती आणि ती पुढती। आता जसं मागच्या श्लोकात आपण पाहिलं की ओमचं ध्यान करून त्याला पुन्हा स्पष्टतेत वाणीच्या ठिकाणी आणलं जातं, तसंच इथं सुद्धा दाखवलं की हा जो काही सर्वात्मक आहे, सर्व ठिकाणी असणारा, त्याला चित्ताच्या ठिकाणी त्याचंसुद्धा काय करायचं आहे, तद्रूपतेनं ध्यान करायचं आहे। तद्रूप ध्यावोनिया सुमती। तर हे जे बुद्धिवान असतात की याच शब्दाला जसं ओमला ध्यान केलं तसं तत्शब्दाचं सुद्धा ध्यान करत करत मग स्पष्टतेला आणायचं, म्हणजे जे अंतरंगात निर्माण झाले ते उच्चारात आलं पाहिजे। कोणती तरी गोष्ट तुम्ही म्हणा म्हणलं आणि आतून स्वाभाविकपणानं बाहेर येणं हे वेगळं असतं। मग ध्यानानं ते अंकित झालं तर उच्चाराला सहज येतं, आणि ते उच्चाराला आलं म्हणजे व्यक्त झालं। आता तुम्हाला तत्शब्द हा जो काही आहे हा काय आहे की काहीतरी कुठंतरी अध्यरत आहे असं नसून परोक्षानं तो समोर आला, कारण परोक्ष ज्ञान झालं म्हणजे शब्दरूपानं का होईना आपल्यापुढं जो काही असेल तो भाग निर्माण होतो, तसं हे समोर आलेलं आहे। म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया, हेच होतू आम्हा भोगावया काहीच नुरो। तेव्हा आता काय झालं, हे जे काही मोक्षप्राप्ती करता निघालेले जे आहे त्यांनी काय केलं,
तर असं म्हणून दाखवलं की हे तद्रूप ब्रह्मा, म्हणजे तू तत्स्वरूप कोण आहेस? ब्रह्म आहेस. असा असणाऱ्या ब्रह्मा, जे जे काही आमच्या हातून क्रिया होत असतील त्या सगळ्या क्रियाचं फळ तुला समर्पित. काही नको, जेवढं काही आमच्या हातून घडत असेल ते सगळं तुला समर्पित. त्यातलं एकही भोगण्याकरता आम्हाला नको. सगळं तुला दिल्यानंतर होतू आम्हा भोगावया काहीच नुरो. आम्हाला भोगायला काही नको, म्हणजे आमच्यासाठी काही ठेवावं आणि दुसऱ्याला सगळ्याला काही द्यावं असं काही नाही. सगळं तुला समर्पित. आम्हाला आमच्या भोगाची सुद्धा काळजी नाही. जे असेल ते तूच सगळं करणार आहेस. ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणोनी कर्मे अंग झाडती न ममे येणे बोले. तेव्हा आता हा जो काही विषय चालला आहे तो विषय सर्वसामान्यतः अजून काहीतरी थोडंसं काहीतरी पहिलंच कळतं आहे अशाचा नाही. जे आता ज्ञानानं पक्के झालेत आणि ज्यांना खरोखरच ओम म्हणजे काय कळाले, तत् म्हणजे काय कळाले, तेव्हा आता त्यांच्या ठिकाणी एक झालं की हे तदात्मक ब्रह्मच आहे. कारण आणखीन ते आपल्याच जवळ हे कळत नाही म्हणून त्याला तत् शब्द आला. नाहीतर ते आमच्याच जवळ आहे हे जर सगळं पूर्णता झालं तर आपलं ब्रह्मरूपत्वच झालं ना. पण आणखीन ते पुढे असं समजल्यामुळं त्या ठिकाणी त्याला काय आहे तत् समजून त्या तदात्मक ब्रह्माला जे जे काही आमच्या हातून कर्म होत आहे ते कर्म काय केलेलं आहे की अर्पण केलेलं आहे. आता काहीही नाही आणि सगळं अर्पण करायचं आणि मग काय करायचं, काही शिल्लक ठेवायचं नाही. सगळं पूर्ण झाल्यावर पुन्हा न मम, आता माझं काही नाही, माझं सगळं तुम्हाला अर्पण केलं असं करून सगळं मोकळं करायचं. माऊलीने त्याला एक असं आपल्या पुढं काय मांडणी केली की अंग झाडती, म्हणजे काही नाही. जसं काय आहे उदाहरण म्हणून एक सांगतात गंमत म्हणून की कोणी एक कीर्तनाला गेला आणि कीर्तनाला अंतरायलाच काय नव्हतं म्हणून स्वतःजवळचं घोंगडं दिलं. आता त्याला जायचं होतं पण ते घोंगडं गुंतलं होतं. त्या घोंगड्यासाठी ते आपला गप्प बसला. परत काय आहे आता ऐकणं तर काहीच डोक्यात नाही. कीर्तनकारांना आपलं नामस्मरण घेताना काय उडी मारली की थोडं ओढून घ्यायचं, पुढं उडी मारली की थोडं ओढून घ्यायचं. असं करत करत अजून कीर्तनाचं जयहरी होण्याच्या आत ह्याचं घोंगडं सगळं ओढलं आणि झटकलं एकदाचं तिथं. म्हणजे काही नको मला तुमचं बरोबर. हा एक विनोदाचा भाग आहे. पण इथं मात्र भगवंताला असं अर्पण केलं आहे की मला काही नको. अंग झटकून त्यातनं बाहेर निघणं, न मम म्हणणं, म्हणजेच त्या सगळ्यातून काय आहे की जेवढं कर्म केलेलं आहे ते सगळं भगवंता तत्शब्दानं तुम्हाला समर्पित. आता मला त्यातल्या फळाची काही अपेक्षा नको. आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. आता कसं आहे क्रम दिलाच होता. मागच्या श्लोकात आपण त्याचा क्रम पाहिला आहे की कर्म सुरुवातीलाच काय करायचं आहे, ओम यानं त्या कामाची सुरुवात करायची आणि ओम उच्चारातून कर्म निर्माण होऊ लागलं, तत्कारातून समर्पित केलं. कारण तत् हे कोण आहे, ब्रह्मनाम आहे, ब्रह्मच आहे. ते जे कर्म केले ब्रह्मार्पणच व्हायचं आहे. त्यामुळं त्याच्या रीतीने जे काही चाललेलं आहे हे सगळं होत असताना आपल्या हातून जेवढं काही कर्म होत असेल, कर्म करण्यामध्ये आपलं शरीर असतं, कर्म करण्यामध्ये वाचाय असते आणि मनही असतं. याद्वारे होत असलेली सगळीच कर्म या रीतीनं केल्यामुळं ओम यांनी सुरुवात केली, तत्नं ते समर्पित केलं आणि या पद्धतीने केल्यामुळं सगळीच कर्म ब्रह्मत्वात मिसळून गेली. आता हे महत्त्वाचं आहे ना. कारण कर्म केलं आणि कर्म कर्तृत्व जर उरलं तर त्याचं आम्हाला काय आहे, पुन्हा आणखीन आमच्या ठिकाणी संस्कार उरतात. मग त्याच्यातून फलांश म्हणून आम्ही फल भोगतो आणि दुसरा जो अंश असतो तो संस्कारात आमच्या ठिकाणी संचयात जातो. असे कर्मसंचय पूर्वीचेच कितीतरीत
आणखीनही तेच करायचं म्हणल्यावर सुटायचं आहे कधी मग? म्हणून केलेलं कर्म ब्रह्मार्पण झालं तर मग काहीच उरलं नाही. मग कर्म करून सुद्धा हा कसा आहे? स्वच्छ असा झालेला आहे. ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेणेही न सरे, ते करीते निसी दुसरे आहे म्हणून. आता पुन्हा गंमत अशी दिली की तुम्ही हे सगळं करताय खरं, आणि केलेलं कर्म सगळं ब्रह्मार्पण करत असल्यामुळं ब्रह्माकार झालं, पण संपलीत कुठं कर्म? पुन्हा पुन्हा अजून निर्माण होतच. एक संपलं की दुसरं कर्म, एक संपलं की दुसरं कर्म. म्हणजे जसं खो खोच्या खेळात पुढं पळत असलेल्या गाड्याला दुसरा कोणीतरी मागं यायला असतोच. हा दमला तर त्याने दुसऱ्याला खो द्यायचा की तो त्याच्या मागचा खेळाडू आलाच. जे सतत त्यात पळापळी आहेच. तसं कर्म एक संपलं की दुसरं. जसं काही एक कर्म जाताना दुसऱ्या कर्माला बोलावून घेतं, चल आता मी चाललो बरं का, तू ये. हे सतत कर्म राहतं. त्यामुळं कर्म करणारा असा जरी ब्रह्माकार झाला असता तर कर्म करण्यासाठी का होईना तो दुसरा राहतो. मीठ आंगे जळी विरे, परी क्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. तेव्हा आता त्याला उदाहरण असं दिले की मीठ आहे आणि ते पाण्यात जरी मिसळलं तरी त्याच्या ठिकाणचा असलेला खारटपणा तो राहतोच ना. त्या खारटपणानं त्याने आपलं स्वतःचं अंग अजून थोडं तरी दाखवून दिलं. तसं हे सगळं ब्रह्माकार झालं असलं तरी तुमचं जे द्वैत आहे अजून पुढं येईल ते कर्म ब्रह्माकार करण्याचं, ते अजून राहिलेलंच आहे. आणि दुजे जव जव घडे, तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे, बोलसी वेदे. तेव्हा वेदामध्येच हे सगळं स्पष्ट झालेलं आहे की जोपर्यंत तुमच्या ठिकाणी दुजेपणा आहे तोपर्यंत तुम्हाला हा संसार पुढे येणार, आणि तो संसार नुसता नाही तुम्हाला भय दाखवत जाणार. मग संसार काय आहे तर तो किंचित सुद्धा सुखाचा नाही, तो आहे तो दुःखाचाच आहे. पण त्या संसार भयाला कोण कारण आहे? तर आम्हीच कारण आहेत. कारण का? तर आम्ही त्याला दुजं ठरवलं. हा संसार वेगळा कुठला काही नसून हाच ब्रह्माची एक रूपता आहे, म्हणजे ब्रह्मच आहे. असं जर ऐक्य झालं असतं तर काय, अवघाची संसार सुखाचा करीन, अशी जी काही माऊलीचं म्हणणं आहे ते झालं असतं तर. आणि तेच पुढं सांगतात की हे सगळं जे झालं आहे ते मला कळालं माझ्या सद्गुरुनाथामुळं की संसार नसून ब्रह्मच आहे. मग आता ते ब्रह्म, मी ब्रह्म कुठं राहिलं दुजं? श्रीगुरूंनी असं शिकवलं की आता दुजं कुठं राहिलं? मग दुजं नाही राहिलं तर भयच नाही राहिलं. बाकीचा माणूस जवळून चालला तर हा काय करतोय कोणास ठाऊक, धक्का देतोय का काय असं वाटतं. पण आपल्या शरीराचा, आपल्या एका हाताचा दुसऱ्या हाताला धक्का लागला असं कधी भय असतं काय? कधीच नसतं. कारण का? आपलंच अवयव आहे, आपलंच शरीर आहे. तसं हे सगळं जर काही ऐक्य झालं तर भय नाही. पण जोपर्यंत दुजेपणा आहे आणि तो जोपर्यंत वाढत जातो, दुजे घडे, दुसरं घडत जातं, तव संसार भय जोडे, तो संसाराचं भय आपल्या पुढं असतं. हे भगवंतांनी वेदातच सांगून ठेवलेलं आहे. म्हणोनी परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परियवसे, सत्शब्दे या ऋणा दोषे ठेविले देवे. तेव्हा जोपर्यंत तत्शब्द तुमच्या ठिकाणी रूढ आहे तोपर्यंत ब्रह्म परत्व आहे. ब्रह्म एक तिथे आहे, ब्रह्म एक तिथे आहे असं तुम्ही काय कराल म्हणाल. आणि मग हे सगळं काय आहे की अनुभवण्याकरता शेवटी काय आहे की आत्माच आहे, आणि तो आत्मा आपल्या ठिकाणी सत्शब्दानं भगवंताने आणून ठेवलेला आहे. त्यामुळं सत्शब्दानं तेच लांब असलेलं ब्रह्म जवळ आलं. कारण जो सत्शब्द सांगायचो तो आत्मरूपानं जवळच आहे ना. तर ओंकार तत्कारी, कर्म केले जे ब्रह्म शरीरी, ते प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले.
एकंदरीत आत्तापर्यंत झालेल्या संपूर्ण विवेचनातून ओंकार, पुन्हा मग काय आलं, तत्कार, अशा तऱ्हेनं सगळं कर्म आपल्याकडून झालं तर ते करत करत हा ब्रह्मरूप होईल, ब्रह्मशरीरी. अशा तऱ्हेचं हे जे काही आहे ते सगळं आत्तापर्यंत जेवढं काही आपल्याला सांगता आलं तेवढं सगळं सांगितलेलं आहे. प्रशस्त कर्मी तिये सत्शब्दा विनियोगो आहे, तोच ऐका होय तैसा सांगो. आता त्याच असलेल्या संपूर्ण कर्माच्या ठिकाणी हा सत्शब्दाचा विनियोग आला की मग मात्र जसं अगोदर आपल्याला एक उदाहरण आलं की नाही, की मीठ पाण्यात मिसळलं पण खारटपणानं वेगळं राहिलं, तसं आता या सत्शब्दाने असं होईल की कर्मात तुम्ही वेगळे राहणार नाही, मग संपूर्णतः ब्रह्माशी ऐक्य व्हाल. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते, प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थ युज्यते. तेव्हा हा जो करता आहे तो सद्रूप व्हावा. सद्रूप म्हणजे सत हेच ब्रह्म आहे आणि त्याच्या स्वरूपाकार झाला म्हणजे जर काही असेल तर ते निर्दोष झालं. जे काही कर्म करत असेल ते कर्मामध्ये यत्किंचितही दोष राहिला नाही, संपूर्ण कर्म निर्दोषित झालं. म्हणून सत्पदाचा उपयोग केला आणि त्याप्रमाणे जे आपल्या पुढं आलेलं कर्म आहे त्या प्रशस्त कर्मालाही सत्शब्द लावून आता तो संपूर्णतः ब्रह्माशी एकरूप होतो. हे अर्जुना तुला सांगितले. तरी सत्शब्दे येणे आटोनी असताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. तेव्हा आता हा सत्शब्द, आत्तापर्यंत आपण ओम शब्द कसा विनियोगित करावा, तत्शब्द कुठं आणावा, आता सत्शब्दाबद्दलचं बोलणं सुरू झालं. तो सत्शब्द जर आमच्या ठिकाणी उच्चारित होऊ लागला तर जे जे काही असतपणाने आमच्याजवळ चिटकलं होतं ते सगळं निघून जाईल. काय आहे की जर काही व्यवहार होत असेल असतपणाचा, त्याला त्याने दाखवलं की असतपणाचं नाणं आहे आणि ते खोटंच आहे, मग नुसतं बाळगून काय करावं, त्याचं आटवून टाकलं तर मात्र त्या ठिकाणी काय आहे की जे काही पुन्हा निर्माण होईल ते सतपणानं निर्माण होईल. कारण आता ते खोटं होतं ते आटवलं आणि जे सत आहे म्हणजेच जे सत्य आहे त्या सत्यपणाचा व्यवहार त्या ठिकाणी होण्याकरता या सत्शब्दाचा उपयोग करायचा आहे. जे सतची काळे देशे होऊन येण्याचे अनारिसे, आपण पा आपण असे अखंडित. आता जो काही आमच्या ठिकाणी असलेला काल असेल, जे स्थळ असेल, मग काही असो, कारण हे जे काही असणारा शब्द आहे सत्शब्द हा आमच्या बरोबरच आहे ना. जसं देवघरातील देव देव्हाऱ्यात असतात आणि मग जर काही अजून आठवण झाली किंवा त्याची गरज वाटली ना आपण कुठंतरी दूर असलो तर देवघरातल्या देवाला कसं आणायचं, कारण तो राहायला देवघरात, आम्ही आलो इथं. पण सत्शब्दाचं तसं नाही ना, तो कुठेही जा तुमच्याबरोबरच आहे, कारण तुमचं जे असणं सतपणाचं आहे ते होऊन येण्याचे अनारिसे, ते आपल्यापासून दूर कुठं जातं असं नसून अखंडित आपल्याजवळच आहे. फक्त ह्या सत्शब्दाचा विनियोग होत नव्हता, हेच त्यात होतं. हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. आता एकंदरीत काय आहे की समोर दिसत असणारं जगत विश्व तसं पाहिलं तर काय आहे असतच, कारण त्याच्यात परिवर्तन होत आहे. पण हे कोणाच्या आधारावर आहे, ह्याला अधिष्ठान कोण आहे, याला अधिष्ठान असणारी ही ब्रह्मवस्तूच आहे. मग ती ब्रह्मवस्तू वर परिवर्तित होत असणाऱ्या जगतरूपी पदार्थात जरी नसेल किंवा पदार्थासारखी नसेल तरी ब्रह्मस्वरूपाचा आधार आहे म्हणून हे सगळं वरचं आहे हे समजून आलं. आता काय आहे की एखादं भांडं आहे आणि
ते काय त्याला तांब्या म्हणत असतील, त्याला फुलपत्र म्हणत असतील, पण हे पितळच आहे. पितळ हे त्याचा आधार आहे, त्या आकार त्याचा निर्माण झाला. आता त्या आकाराने ह्याला फुलपत्र म्हणलं, ह्याला तांब्या म्हटलं. मग पितळ मूळ धातू आहे तोच आहे, त्याच्यापासून आकार काय व्हायचे ते व्हायचे. तसं जो मूळ ब्रह्मस्वरूप आहे ते आहेच. त्यावर हे सगळे जरी आकार निर्माण झाले असले तरी ब्रह्मस्वरूपाचाच त्याला आधार आहे. असा आमच्या ठिकाणी ज्ञानानं प्रत्यक्षता येते किंवा ज्ञान आम्हाला ते समजून देतं. तेव्हा आमच्या ठिकाणी जे जे काही घडतंय ते असतपणाला न जाता सत्पणाकडं प्राप्त होत. तेणेची प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखिजे करोनी सम ऐक्यबोधे. तेव्हा आता काय आहे की जसं नातराय सांगतात की काय आहे की एक बहुरूपी आला आणि त्याने काय केलं, दान मागितलं, काय भिक्षा मागितली. आता तो आलता संन्यासाचा वेश घेऊन. मग तुम्ही त्याला भिक्षा दिली, काय धान्य दिलं, पीठ दिलं. मग संन्यासाला दिलं का बहुरूप्याला दिलं? तर ते दिलं ते बहुरूप्यालाच दिलं, संन्यासाला दिलं नाही. पण हा कोण आहे आता? मग ते संन्यासाला दिलं असं वाटतं का, पण आहे तो कोण आहे? तो बहुरूपीच आहे. पण हा बहुरूपी हे आमच्याजवळ ज्ञान असल्यामुळं संन्यासाला दिला असं दिसत असलं तरी तो बहुरूपी. हे एकदा आमच्या ठिकाणी परिपक्व झालं की जे जे काही कर्म असेल ते सर्वात्मक ब्रह्मच होत. कारण आपण केलं ते विश्वाशी संबंध नाही तर ब्रह्माशीच संबंध आला. अशा तऱ्हेनं आपल्या ठिकाणी ऐक्यबोध झाला की मग कर्म आपण आणि आणखीन कोणीतरी नसून आपला ज्या कर्मापासून ज्याचा संबंध आला आहे ते ब्रह्माचाच आहे. मग समोरचं ब्रह्मच, आपण ब्रह्म आणि समोरच्याची जे कर्म करत असतो ते ऐक्यातच झालं. हे कधी येईल? आमच्या ठिकाणी ह्या सत्शब्दानं सत्पदार्थाचं ज्ञान परिपक्वतेला येईल. मग बाह्य सगळ्याच गोष्टी काय असतील त्या आहेत. एकंदरीत अशा तऱ्हेचा सम किंवा ऐक्यबोध आमच्या ठिकाणी व्हावा लागेल. तरी ओंकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळूनी होई जे एकसरे सन्मात्रची. अशा तऱ्हेनं जे ओमपासून सुरू झालेलं कर्म, तत्कारापासून चाललेलं कर्म, असं करत करत ते ब्रह्माकार म्हणजेच कधी ब्रह्माशी एकरूप झालं तर सत्शब्दे. आता त्या तिसऱ्या शब्दाच्या उच्चारातून या ब्रह्माला वेगळेपणा राहिला नाही. ब्रह्माचा ना आपला वेगळेपणा राहिला नाही, कर्माचा ना आपला वेगळेपणा राहिला नाही. कारण एक कर्म सुरुवात करण्याकरता आलेला मंत्र आहे ओम आणि कर्म समर्पित करणारा मंत्र आहे तत्. पण तत् केल्यानंतर ज्याच्याशी केलं आहे समर्पण ते आणि आम्ही एकच आहोत. म्हणजेच ऐक्यबोधानं त्याच्या ठिकाणी ते कर्म पूर्ण झालं. तेव्हा हे कर्म आता काय आहे? समर्पितच झालेलं आहे. ऐसा हा अंतरंगू सत्शब्दाचा विनियोगू जाणा म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो. एकंदरीत या सत्शब्दाचा विनियोग कसा करावा आणि जेणेकरून आपण त्या करत असलेल्या कर्मापासून दूर कसं व्हावं किंवा बाजूला राहावं हे सगळं भगवंतानी समजून दिलं आहे. माऊलींनी मध्येच सांगितलं हे भगवंतानी सांगितलेलं आहे, मी सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला हे जर करायला सांगितलं आहे तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही आपोआपच भगवत रूप व्हाल. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हेची उणे म्हणून हे बोलणे देवाचेची. आता जर मी बोलतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी नाही का भगवंताहून दूर झालो? आमच्या दोघात द्वैत आलं. तसं नाही, आम्ही मी आणि परब्रह्म एकच आहोत. माझ्या ठिकाणी आता त्याविषयी दुजेपणा राहिलाच नाही. तरी श्रीरंगी दुजे हो उणे म्हणजे त्यांच्यापासून दूर होणं हे जर काही होत असेल तर तसं नाही, मी आणि ते एकच आहेत म्हणून हे बोलणं देवाचंच आहे. आता आणखी ही परी सत्शब्दू हा अवधारी
सात्विका कर्मा करी उपकारो जो. आता याच विषयी आणखीन थोडंसं वेगळं समजून द्यायचं, जेणेकरून हा शब्द उच्चारित केला तर जे जे आपलं सात्विक कर्म होते ते सात्विक कर्म आपल्यावरच उपकार करेल. म्हणजे आपल्याला काय आहे की जसं आपण एखादा काय आहे की कोणाला तरी काय मदत मागायची होती, पण सहजच कोणीतरी आणली. म्हणजे एखाद्या घरी एकजण आजारी पडला आणि मग कुणाला पैसे मागावेत, आपल्या घरात तर नाही, याला डॉक्टरकडे न्यायचं आहे, काय करू चिंता करायला लागला. मग एक जण चालला होता ओळखीचा, तो सहज आत आला. अरे म्हणलं, हे आजारी आहे का, डॉक्टरकडे न्यायचं असलं तर हे धर पैसे, त्याला घेऊन जा. आता न मागता ह्याने दिलं आहे म्हणजे केवढा उपकार आहे. हा तर तीच चिंता करत होता. तेव्हा तसं हे सात्विक कर्म आमच्यावर सहज उपकार करील असा जो काही आता या सत्शब्दाचा विनियोग आहे ते आता आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीनं किंवा आणखीन थोडंसं स्पष्टतेनं समजून देत आहेत. तरी सत्कर्मे चांगे चालली अधिकार बगे, तरी एकादेका अंगे हिणावती जाई. आता त्यातमध्ये आणखीन थोडीशी काय आहे, काही गोष्टी अजून असतातच की त्याने सावध राहावं म्हणून की हे सगळं घडतं आहे आणि हे सत्कर्मही चाललं आहे चांगल्यापैकी, पण करता करता जर थोडीशी चूक तुमच्याकडून झाली, जरा जरी त्याच्यामध्ये काहीतरी झालं, तर ते जे उणं अंग आहे राहिलेलं मधलं ते कुठंतरी अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही. त्याचा पुन्हा तुम्हाला काय आहे, हे जसं आता सहज रस्ता सांगितला होता एकरूपतेचा, असं जर कर्म करताना थोडी जरी चूक झाली किंवा काही शिल्लक राहिलं तर ते तिथलं जे काही उणं राहणे हे नक्की आपल्याला त्रास द्यायला बघल. त्याच्याकरता काही गोष्टी आपल्याजवळ काय आहेत की परिपक्व असाव्यात. तै उणे एके अवयवे शरीर ठाके आघवे, का अंगहीन भांडावे रथाची गती. त्याला उदाहरण दिलं की जसं एखाद्या माणसाचं शरीर आहे पण त्यातला एखादा अवयव नाही त्याला, तर त्यामुळं त्या शरीराची ती जी काही कर्म आहे ती राहतात ना, ते उणं पडलं ना, त्याला हातच उजवा नाही तर ते डाव्या हातानंच काहीतरी करेल. दुसरे म्हणते तेव्हा प्रसाद घेताना उजव्या हाताने घ्यायला, कुठे उजवा हात नाही, मग डाव्या हाताने घेतला तर त्याचं चुकलं असंच होतं. मग त्याला दुसरं उदाहरण दिलं की रथ आहे, पण रथाच्या चाकाचं एखादं काहीतरी त्यातलं गळून पडलं तर ते रथच चालेल कसा. त्याला काय आहे, जे काही सगळं जिथल्या तिथं लागतं ते असलं तर खरं, थोडंसं बाहेर असणारी कोणी तीसुद्धा नसली तरी चालणार नाही. म्हणजे त्याला सगळे त्या ठिकाणी अवयव असले पाहिजेत. तैसे एकेची गुणे विन संतची परी असंतपण, कर्मधरी गा जाण जिये वेळे. तेव्हा कुठलं तरी एक थोडंसं चुकलं तर हे खरोखरचं असणारं स्थिर कर्म आणि चंचल कर्मामध्ये अस्थिर कर्मामध्ये जाईल, म्हणून ते कर्म पुन्हा आपल्या अंगलट येणार येईल. तेव्हा आता असं काय असतं ते समजून सांगत आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.